हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता पाहूयात. आता हा जो इंद्रा आहे तो रडत असतो आणि राणी त्याला समजावत असते, तरी देखील त्याला ते कंट्रोल होत नाही. कारण एवढ्या दिवसांपासून त्याने चिकूचा खूप लाड केलेला आणि ते सगळं त्याला आठवत असतं. आणि एक एक क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असताना त्याला खूप कसं तरी वाटत असतं. आज चिकू त्यांच्यासोबत नाही आहे ह्याचं त्याला खूप वाईट वाटते. का देवाने त्याच्या चिकूला त्याच्यापासून हिरावून घेतलं याचा त्याला पश्चाताप होत असतो. तर राणी देखील आता इंद्राला हे समजावून सांगत असते, आता आपण काहीच करू शकत नाही इंद्रा सर, त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. तर आता असं सांत्वन तिचं चाललेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी राणी जी आहे ती बाहेर झाडू मारत असते आणि झाडू मारता मारताच विचार करते, आत्तापर्यंत सगळेजणं नाश्त्यासाठी खाली येत असतात, पण अजून कुणीही नाश्त्यासाठी खाली आलंच नाही आहे. आणि अजित भाऊजी तर माझ्या मागे भूक लागली करत असतात, पण आज आज कुणीच आलेलं नाही आहे. तर तेवढ्यात रत्नाई येते. रत्नाई आल्यानंतर पाहते की राणी कसला तरी विचार करते. त्यावेळी राणी बोलते की रत्नाई, आणखीन कुणीही खाली आलं नाही आहे, आत्तापर्यंत सगळेजण आलेले असतात. त्यावेळी रत्नाई बोलते की हो राणी, आता सगळे डिप्रेशनमध्ये आहेत, सगळ्यांना चिकूच्याच आठवणीत आहेत, त्यामुळे आता तुला या घराला सावरायचं आहे राणी, ही जबाबदारी तुझ्यावर आहे, तू सावरशील ना आपल्या घराला. तर राणीला खूप रडायला येत असतं, कारण खरंच सगळेजणं खूपच चिकू गेल्याने खूप हर्ट झालेले असतात. त्यावेळी आता रत्नाईला राणी शब्द देते की हो, मी सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो आईच्या रूममध्ये आलेला आहे आणि आईशी बोलत आहे, आई असं किती दिवस रडणार, अगं सावर ना गं स्वतःला, आपली चिकू आता आपल्यात नाही आहे, त्यामुळे प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको, आपल्याच मनाला आपल्याला मानावं लागेल. तरीसुद्धा आई जी आहे ती इंद्राला बोलत असते, देवाने असं कसं माझ्या चिकूला माझ्यापासून हिरावून घेतलं इंद्रा, हसत खेळत बागडणारी माझी चिकू सगळ्या दुःखात माझ्यासोबत असते रे, सगळं काही केलं, माझं दुखणं खुपणं सगळं केलं तिने माझं, किती लहान होती अरे ती, तिचं काय वय होतं का जाण्याचं, असं खूप काही इंद्राला सांगत असते. आणि इंद्राही त्याने खूप इमोशनल झालेला आहे. इंद्रा बोलत असतो की हो नाही, सारखी मला फोन करून विचारायची, दादू तू जेवलास का, काही खाल्लंय का वगैरे. आणि तोही आईबरोबर रडायला लागतो, पण तरीसुद्धा इंद्राला कळून चुकतं की नाही, आपल्याला असं बोलून चालणार नाही, काहीही करून आपल्याला आईला सावरायला हवं. तरीसुद्धा आता आई मानायलाच तयार नसते, पण इंद्रा जो आहे तो आईला आता ब्लॅकमेल करतो, हे बघ तू जर आता माझं ऐकलं नाही ना तर मीही कुठेतरी निघून जाईल हां. आई असं ऐकल्यानंतर आई जी आहे ती इंद्राला लगेच गप्प करते, इंद्राच्या तोंडावरती हात ठेवते आणि बोलू लागते, हे बघ इंद्रा, असं प्लीज काही बोलू नकोस, अगोदरच माझ्या चिकूमुळे मला इतका त्रास होतोय आणि तू असे शब्द पुन्हा तोंडातून जरी काढलेस ना तर बघ मग. तर आता आई जी आहे ती कसं बसं गप्प राहते. आणि त्यानंतर इंद्रा जो आहे तो बोलतो की आई नाश्त्यासाठी खाली ये. तर आता इंद्रा जो बोलतो की मी पुढे जातोय, तू पाठीमागणं ये. इकडे खाली जे आहे आबांना राणी पाणी देत असते. त्यावेळी आता उर्मिला, विक्रांत सगळेजण इथे असतात. त्याचवेळी राणीला लक्षात येतं की आपण आता इथे सगळ्यांसमोर विक्रांतला आणि उर्मिलाला काहीतरी विचारलं पाहिजे, जे राणीच्या मनात होतं. राणी सरांना म्हणते की विक्रांत सर, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती, प्लीज विचारू. त्यावेळी विक्रांत बोलतो की हो विचार ना. राणी बोलते की विक्रांत सर, ज्यावेळी चिकू घरी आली होती त्यावेळी तुम्ही दोघे घरातच होतात का? त्यावेळी विक्रांत बोलतो की हो, आम्ही दोघे घरातच होतो. आणि त्याचनंतर राणी जी आहे ती आणखी प्रश्न विचारू लागते, म्हणजे मला सांगा, चिकू तुमच्यासमोर तो डब्बा घेऊन गेली होती. तर त्यावेळी विक्रांत आणि उर्मिला बोलतात की हो, चिकू डब्बा घेऊन गेली होती. आणि त्याचनंतर आता तेवढ्यातच राणी बोलते की म्हणजे मग तीच भाजी जी रत्नाईने माझ्यासाठी केलेली, तीच भाजी टेरेसवर सांडलेली होती, ती कशी काय, मला हेच कळत नाही आहे. त्यावेळी आता विक्रांतला आणि उर्मिलाला लक्षात येतं की आता हिने ती सांडलेली भाजी पाहिलेली आहे, म्हणजे हिच्या मनात आता कुठली तरी शंका निर्माण होणार. तेवढ्यातच आता जिन्यावरून खाली मालती येते आणि मालती पाहते की विक्रांतला आणि उर्मिलाला राणी प्रश्न विचारत आहे. आणि हे पाहून मालतीला प्रचंड राग येतो. मालती बोलते की काय ग राणी, काय चाललंय तुझं, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे.
तू जर माझ्या चिकूला डब्बा आणण्यासाठी घरी पाठवत नसतीस ना, तर हे झालंच नसतं. फक्त तुझ्यामुळे आज माझी चिकू माझ्या जवळ नाही आहे, या जगात नाही आहे. तूच या सगळ्याला कारणीभूत आहेस. मला सांग, माझ्या चिकूला तूच मारलंस ना? तुझ्याच म्हणण्यानुसार चिकू घराबाहेर पडली होती. खरं सांग, ते चिकूने तुझ्या कानात काय सांगितलं होतं? त्यावेळी राणी जी आहे ती गप्प बसते, कारण चिकूने सांगितलं होतं की मी डब्बा आणायला जर गेले ना, मला मल्हारला भेटता येईल. आणि हे सगळं मला तिला सांगताही येत नाही. इंद्राच्या सगळं काही लक्षात येतं, पण तरीसुद्धा इंद्रा शांत असतो. त्यानंतर आता इकडे ही जी मालती आहे ती बोलते की अजिबात विक्रांतला आणि उर्मिलाला प्रश्न विचारायची गरज नाही आहे. आम्हाला सगळं काही माहीत आहे. हे जे काही केले ना ते चिकूबद्दल, हे सगळं तूच केलं आहे आणि तूच माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्यापासून हिरावून घेतला आहे. मला सांग ना, मी तुझ्यासाठी काय देऊ? काय देऊ म्हणजे तू माझ्या चिकूला मला परत देशील? हे बघ, मी तुला काहीही द्यायला तयार आहे, पण फक्त माझी चिकू माझ्यापाशी आणून दे. तर त्यानंतर असं बोलल्यानंतर इकडे राणी जी आहे तीही इमोशनल होते. तिने चिकूला काहीही केलेलं नसतं, पण तरीसुद्धा मालती मॅडमचा एवढा मोठा गैरसमज होतोय हे पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. आबांना, इंदरना, बाकीच्या सगळ्यांना, फक्त उर्मिला आणि विक्रांतला सोडून ते तर मज्जाच घेत असतात, कारण त्यांच्या मनासारखं होतं. हे सगळं ते करून बसले, पण याचं खापर सगळं काही राणीवर फोडणार आहे आणि याने त्याला खूप बरंही वाटत असतं. इकडे इंद्रा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आबाही मालतीला बोलत असतात की हे बघ मालती, तू जरा जास्तच बोलतेस. हे बघ, असं काहीही झालेलं नाही आहे, त्यामुळे तू गप्प राहा. त्यावेळी मालती बोलते की नाही, मी गप्प बसणार नाही आहे. तेवढ्यातच राणीचे जे काही बाबा आहेत ते डब्बा घेऊन आलेले असतात आणि मालतीने पाहिले की ते डब्बा घेऊन आलेले आहेत. त्याचवेळी ती बोलू लागते, मालती या या या, लाज नाही वाटत का हो? एवढं सगळं करूनसुद्धा तुम्हाला इथे येण्याची हिंमत कशी झाली? त्यावेळी आता राणी जी आहे ती बाबांकडे पाहून रडत असते. तिला कळते की आता इथे माझ्या बाबांचा देखील अपमान होईल. तर त्यावेळी आता मालती बोलते की अशी औलाद पैदा करायचीच कशाला, जी लोकांचा जीव घेईल. असे संस्कार केलेत का तुम्ही तुमच्या मुलीवर, दुसऱ्याचा जीव घेण्याचा? बाबा बोलतात की नाही हो बाईसाहेब, माझी राणी असं कधीच करणार नाही. माझ्या राणीला माणसं जोडायला शिकवलीत. माझी राणी कोणाचा जीव कधीच घेऊ शकत नाही. मी तुमच्या पायावरती डोकं ठेवतो, पण प्लीज माझ्या राणीबद्दल असं काहीही बोलू नका. ती कधीच असं करणार नाही. तिचा किती जीव होता चिकूवर. तर मित्रांनो, पुढील भागात, पुढील प्रोमोमध्ये राणी जी आहे ती आबासाहेबांना बोलत असते की आबासाहेब, मला ना चिकूच्या ॲक्सिडेंटबद्दल जरा विचित्र वाटतंय. मला हा ॲक्सिडेंट नाही तर घातपात वाटतोय. तर त्यावेळी आबा जे आहेत हे कशावरून बोलते? तर आता राणी त्यांना सांगू लागते, चिकूने जी काही भाजी आणली होती डब्यामध्ये ती टेरेसवर होती आणि तो डब्बा टेरेसवर गेला कसा? नक्कीच घरात असं काहीतरी झालं आहे जेणेकरून चिकूला त्याचा त्रास झाला असावा. मला नक्कीच काहीतरी विचित्र वाटतंय. तर आता आबा जे आहे ते राणीला बोलतात, हे बघ, तुला असं काही वाटत असेल ना, तर तू या प्रकरणाच्या अगदी खोलात जा आणि सगळं काही शोधून काढ. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.